तर काल दिल्लीत शहांसोबत बैठक झाल्यानंतर आज मुंबईत पुन्हा बैठक होणार आहे। या बैठकीत मुख्यमंत्री कोण असणार यावर चर्चा होणार आहे। काल दिल्लीत शहांसोबत बैठक झाल्यानंतर रात्री शिंदे, फडणवीस आणि अजितदादा मुंबईत दाखल झाले। ही तीन दृश्य आपण पाहतोय। शिंदे पहाटे 4 वाजता मुंबईत दाखल झाले, तर फडणवीस रात्री 2:45 मुंबईत आले होते। अजितदादा देखील रात्री 3 वाजता मुंबईत दाखल झाले। तर काल शहांसोबत झालेल्या बैठकीनंतर आता महायुतीचे नेते मुंबईत परतले। बैठक झाली, आता पुन्हा उद्या बैठक होईल आणि त्यातून निर्णय होईल। महायुतीचा मुख्यमंत्री आणि महायुतीची मंत्रिमंडळ गटित होईल। उद्याची बैठक कुठं होणार आहे, मुंबईत की दिल्लीमध्येच होणार? उद्या मुंबईत होईल। म्हणजे दिल्लीतली बैठक संपली म्हणायचं आजच्या? नाही, असं काय संपवत आहे कशाला, पण बैठक सकारात्मक झाली। आज अमित भाई आणि JP नड्डा साहेबांच्या बरोबर चर्चा झाली आणि आम्ही तिघही होतो। मी होतो, देवेंद्रजी होते, अजितदादा होते। बैठक अतिशय सकारात्मक झालेली आहे आणि पुन्हा उद्याही बैठक होईल। आजच्या बैठकीत साधारणतः चर्चा काय झाली? म्हणजे चर्चा तुम्हाला सगळी कशी काय तुम्हाला आमची भूमिका काल मी जाहीर केली की महायुतीच्या मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराला शिवसेनेचा पाठिंबा कालच मी दिलेला आहे, त्यामुळे तो डेडलॉक संपलेला आहे। नाही, आता ते त्यांचं विधानमंडळाचं नेता निवडीची बैठक होईल ना, त्यानंतर पुढची स्वतंत्र बैठक झाली कोणाची? तटकरेंच्या घरी अजित पवार। अरे त्यांची काय, त्यांच्या पक्षाची बैठक झाली ना। दोन उपमुख्यमंत्र्यांची बैठक झाली, दोन उपमुख्यमंत्री ते आधी आले होते, मी आलो उशिरा, आणि नाहीतर आमचे पण तिकडे झाले असते। शपथविधी कधी होईल साहेब? अरे बाबा, आता तुम्ही एकदम घाई कशाला करताय? तुम्हाला आम्ही काही नाही करत, 26 तारखेला सगळं काही व्यवस्थित सगळं होईल। पहिला कार्यकाळ आता काळजी भाऊ मुख्यमंत्री मी आहे, सगळ्यांची काळजी घेतोय। तुम्ही काय मागणी केली साहेब? काही अरे बाबा, तुम्हाला मंत्रिपद दिलं जाणार की राज्यपाल पद तुमच्या पक्षाला मिळणार? सगळं तुम्हाला सविस्तर मी सांगेन। आता तुम्हाला कधी गंभीर कधी हसरा काय काय तुम्ही आता ठरवताय, ते तुम्हीच ठरवा। लाडकी भाऊ झाल्यापासून तुम्ही हसरे दिसतात सगळीकडे। अरे बाबा, आजही मी खुश आहे, कारण जे आम्ही 2-2.5 वर्षात जे काम केलं या महाराष्ट्रातल्या जनतेसाठी आणि महाराष्ट्रातल्या जनतेसाठी जे कल्याणकारी योजना आम्ही केल्या, लाडकी बहीण त्यात महत्त्वाची आहे आणि त्याचा रिझल्ट जो आहे या निवडणुकीमध्ये पाहायला मिळाला। आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी एवढी मेजॉरिटी मिळाली नव्हती। याचा अर्थ काय? याचा अर्थ सरकारवर जनता खुश आहे आणि सरकारच्या कामाबद्दल जनता समाधानी आहे, याच्यातच आमचं समाधान आहे।